वाचू मग पा काय म्हणते, कोणती कंपनी आहे बाई? मोहन ना, मोहन कंपनी इश्यूड 8000 शेअर. किती शेअर विकायला काढले? 8000. आणि एका शेअरची किंमत आहे 100 रुपये. 100 रुपये ना, आणि त्याच्यावर डिस्काउंट आहे किती? मग हे 8000 झालं आपलं प्रॉस्पेक्टस. 100 रुपये झाली शेअरची व्हॅल्यू आणि डिस्काउंटचे किती? म्हणजे आपण विकला किती? 90. आता पुढे म्हणते मोड ॲप्लिकेशनचे आले म्हणते 25 ना, अलॉटमेंटचे आले 35. ह्या 35 वर काय इन्क्लूड आहे? डिस्काउंट. फर्स्ट कॉलचे आहे 20 आणि फायनल कॉलचे आहे 10. याची ऍडिशन करून पहा, बरोबर 90 येते का? पहा आली. मग शेअर होता कितीचा? 100. आणि तो विकला कितीले? 90. म्हणजे 10चा काय झाला? डिस्काउंट. आता खाली म्हणते की ॲप्लिकेशन्स वेअर रिसीव्ड फॉर 10000 शेअर्स. ॲप्लिकेशन किती आले? 10,000. आपण विकायला किती काढले? 8,000. आणि ॲप्लिकेशन आले किती? 10,000. म्हणजे 2000 ॲप्लिकेशन जास्तीचे आले. आणि जास्तीचे आलेले ॲप्लिकेशन एकतर रिजेक्ट होत असते किंवा मग आता पुढचं सेंटेन्स कामाचं आहे. पुढं काय म्हणते बा? on pro rata basis for all share application. मग आपल्याला ॲप्लिकेशन किती आले? याच्यातले रिजेक्ट किती गेले? रिजेक्ट किती केले? म्हणजे पूर्णच्या पूर्ण शेअर आपण काय केले? म्हणजे प्रो राटा किती वर झाला? 10,000. जेवढे आले याच्यातले वापस किती केले? वापस केले नाही म्हणजे हे शेअर काय केले? मग प्रो राटा किती वर झाला? म्हणजे ऑल शेअर्स. मग ऑल म्हणजे जेवढे ॲप्लिकेशन आले तेवढे. मग ॲप्लिकेशन किती आले? 10,000. त्याच्यावर काय झाला? प्रो राटा. आपण किती शेअर्स विकू शकतो? 8,000. तरी 2000 काय झाले? जास्त. मग जास्त झालेले हे काय करत असते? रिजेक्ट किंवा याच्यात काय करायला? त्याच्यात ऍडजस्ट करा असं कुठं सांगितलं नाही. तरी आपण काय करायचे? कसं ओळखलं मी? ऍडजस्ट करायला लागते म्हणून. रिजेक्ट आले नाही म्हणजे काय केले? तसं त्यानं काय केलाय? प्रो राटा शिवाय ऍडजस्टमेंट शिवाय होत नाही. बरोबर. चला त्याच्या पुढे म्हणते सगळेले पैसे दिले, सगळेनं पैसे दिले पण एक शेअर होल्डर आहे म्हणते कोणीतरी संकेत. संकेतकडे किती शेअर्स आहेत? आणि मी तुम्हाला वारंवार सांगितलं आहे की शेअर दोन प्रकारचे असते, अप्लाइड, अलॉटेड. तर तिथं केअरफुली वाचायचं. त्याच्याकडे 400 जे होते ते कोणते होते? अलॉटेड वाले. कोणते होते? अलॉटेड. यानं आपल्याला कशाचे पैसे दिले नाही? म्हणजे यांच्या शेअरवर आला पॉलिसी. कायच्या कायच्यावर दिली? अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, फायनल कॉल. म्हणून याचे शेअर्स काय केले? पेपर मध्ये एवढंच होतं फोरफिटेड पर्यंत. आता तुम्ही रिइश्यू येत नाही म्हटलं म्हणून एक एंट्री अजून वाढवली आपण का आपण ह्या माणसाचे शेअर काय केले? फोरफिट. कोणाचे? किती आहे त्याच्याजवळ? 400. आणि हे शेअर आपण काय केले? रिइश्यूड. रिइश्यूड म्हणजे याच्यापासून वापस घेतले आणि दुसऱ्याला पुन्हा विकले. किती न? 80 न. मग होता कितीचा? 100. 100चा कितीने विकला? 80. म्हणजे 20चा काय झाला? कुठपर्यंत पोहोचा लागल? मग एंट्री थोड्याफार पाठ आहे का? काहीच नाही. पाठ असं तर जमते. कुठून सुरू करायला लागल? याच्या किती? पहिले ड्यू का पहिले रिसीव? रिसीव. चला रिसीव वाली एंट्री कशी होईल? बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट क्रेडिट. आता नॅरेशन ते मी लिहित नाही कारण नॅरेशन लिहिले तर मग जागा कमी पडत तिकडे. नॅरेशन असं होईल बी शेअर ॲप्लिकेशन मनी रिसीव. आता याची अमाउंट कशी काढायची? तर आपण कायचे पैसे रिसीव केले? ॲप्लिकेशन. पहिले शोधा ॲप्लिकेशन किती आले? 10,000. किती आले? मल्टिप्लाइड बाय किती? 25. चला 25 गुणिले 10 इज इक्वल टू 2,50,000.
नॅरेशन लिहिता येईल ना तुम्हाला? आता रिसिव्ड झाल्यानंतर हे पैसे काय करायचे? ट्रान्सफर. आणि ट्रान्सफरची एंट्री फक्त ट्रान्सफर होईल कशी? शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट अशीच होते ना. पण क्वेश्चन कायचा आहे? प्रो राटाचा जर क्वेश्चन असेल तर सेकंड नंबर वाली एंट्री थोडीशी इथं अजून एक नाव लिहायला लागते, बँक अकाउंट क्रेडिट. कायच्यासाठी? रिजेक्शन. अजून एक नाव लिहायला लागते, शेअर अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट. कशासाठी? ऍडजस्ट. मग आपण रिजेक्ट केले का ऍडजस्ट केले? का दोन्ही केले? दोन्ही केले तर दोन्ही नाव लिहायचं, बँक अकाउंट अलॉटमेंट अकाउंट. एक केलं तर एक ना. मग आपण काय केले? मग ऍडजस्ट कोणाले होते? मग एंट्री काय झाली? डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट. अलॉटमेंट कुणाला बसलो? नक्की. आता पैसे कसे काढायचे? ॲप्लिकेशन किती आले? मग ॲप्लिकेशन ते 10,000. हे अलॉटमेंट कशासाठी लिहिलं? ऍडजस्ट किती केले? इथं 2,000. तर इथं येईल 8,000. हे पैसे वगैरे त्याचे, हे शेअरची, आणि याला मल्टिप्लाइड किती ना? 25. चला 25 गुणिले 10 इज इक्वल टू 250. 25 गुणिले 8 इज इक्वल टू 2 लाख. आणि 25 दोन्ही 50. आता याचं पाहिजे कसं होईल? बी शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर अँड एक्सेस ॲप्लिकेशन्स ॲडजस्टेड. ॲप्लिकेशनच्या 2 संपल्या. आता कशाच्या आहे? अलॉटमेंटच्या किती? पहिले, नंतर, आणि ड्यू करताना त्याच्यावर काय आला? मग सांगा ड्यू वाली एंट्री कशी? जाऊ द्या स्पष्ट नका घेऊ. उद्या जिम्माला जा 4 टाइम. कसं होईल? शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर डिस्काउंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट. शाबास. शेअर कॅपिटल अकाउंट. आता याचं पाहिजे नॅरेशन. बी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू ऑन डिस्काउंट. ऑन डिस्काउंट. आता अमाउंट कशा काढायचं? हे पहिलं नाव काय आहे? अलॉटमेंट. चला अलॉटमेंटचे किती आहे बा? 35 आहे. ह्या काय आहे? डिस्काउंट. डिस्काउंट किती आहे? 10. तर इथं 45 येईल का 25? 45. दोघांची हे किती शेअरचे पैसे? आणि इथून पुढे घेताना 10,000 घ्यायचं की आपल्या प्रॉस्पेक्टस एवढं घ्यायचं? प्रॉस्पेक्टस किती आहे? 8. आणि चला 35 गुणिले 8 210 नाही 280 2,80,000. 8 गुणिले 10 80,000. आणि हे होईल 45. 3,60,000. किती होईल? 3,60,000. Being share allotment money due on discount. आता ड्यू नंतर रिसीव्ह ची एंट्री कशी? बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट. आता क्वेश्चन कायचा आहे? त्याच्यातही 2 प्रकार आहे. क्वेश्चन जर प्रो राटाचा असेल आणि अलॉटमेंट वर अरियर नसेल तर चौथ्याच नंबरची डायरेक्ट. आज काय झालं? क्वेश्चन प्रो राटाचा आहे, अलॉटमेंट वर अरियर आहे. मग याचा आन्सर काढायसाठी वापरायला लागते 4 स्टेप. पहिल्या नंबरची स्टेप कोणती? रेशो. रेशो कुणाचा निघत असते? अप्लाइड आणि अलॉटेड. कोणाचा? आता अप्लाइडला लिहिताना त्या कंपनीचे
प्रो राटा वाले शेअर लिहायचे. कोणते वाले? चला प्रो राटा वाले शेअर किती आहे? 10. अलॉटेडले लिहिताना त्या कंपनीचे प्रॉस्पेक्टस वाले लिहायचे. तर प्रॉस्पेक्टस किती आहे? 8,000. ऍप्लिकेशनले कोणते? अलॉटेडले प्रॉस्पेक्टस. आता कोणाचे शेअर काढणार आहे आपण? संकेतचे. संकेतचे ना? संकेतकडे किती आहे? कोणते आहे? अलॉटेड. कोणते आहे? मग ह्या अलॉटेड शेअरला अलॉटेड मध्ये लिहू का अप्लाइड मध्ये लिहू? अलॉटेड. म्हणजे हे असो. मग तो रूल लावला की 8,000 साठी 10,000 तर 400 साठी यांचं असं होईल 10,000 मल्टिप्लाइड बाय 400 अपॉन 8,000. 3 3 0 कॅन्सल. 8 1 8 8 पंचे 40 50 10 गुणिले 50 इज इक्वल टू 500. आता बघा याचं मीनिंग कसं झालं? संकेतकडे शेअर होते किती? 400. पण यानं मागितले किती असं? 500. म्हणजे हे जे व्हॅल्यू आली हे व्हॅल्यू कायची झाली? अप्लाइडची. यानं कंपनीत अप्लाय कितीचा केला होता? 500चा. पण याने कंपनीतून अलॉट किती झाली? 400. हे झाली स्टेप पहिली. दुसऱ्या नंबरची स्टेप सोपच आहे. अप्लाइड मायनस अलॉटेड. अप्लाइड अप्लाइड साठी काय करायचं? तर अप्लाइड वाले आपण आत्ताच काढले किती? आणि अलॉटेड वाले किती? 400. आणि याला मल्टिप्लाय करताना कायचे पैसे मल्टिप्लाय करायचे? किती आहे? का अलॉटमेंटचे काय? अलॉटमेंट वर आपण अजून जातो आहे. हां 25 5 1,600 12,500 आणि 25 चौक 100 10 उरले 2,500. हे झाली स्टेप नंबर 2. अप्लाइड मायनस अलॉटेड. तिसऱ्या नंबरची स्टेप आहे कॉल्स इन अरियर्स. अरियर कोणाच्या शेअरवर आहे? संकेतच्या. तर संकेत जवळ 400 होते 500 होते 400 होते. आणि मल्टिप्लाइड बाय अलॉटमेंट वर अरियर आहे का ऍप्लिकेशन? मग याला मल्टिप्लाय किती तुम्ही बोक पडे? कायचे ते? अलॉटमेंट किती? चला 35 चौक 170 नाही 35 चौक 14 140 14,000 ना. 35 चौक किती? 14,000 ना. 35 दोन्ही 70 70 70 140 14. आता याच्यातून मायनस करायचं. आन्सर ऑफ स्टेप नंबर 2. दुसऱ्या स्टेपचा आन्सर किती आहे? 2500. याच्यातून काय करायचं? उरले 11,500. हे झाली स्टेप तिसरी कॉल इन. आता चौथ्या नंबरची स्टेप आहे अलॉटमेंट मनी रिसीव्ड. कोणते मनी रिसीव्ड? अलॉटमेंट मनी रिसीव्ड करायसाठी काय करायचं बघू. पहिले याचं अलॉटमेंट मनी ड्यू. पहिले काय घ्यायचं? मनी ड्यू. तर आपल्याला डोकं लावावं. आपण पहिलेच हे इथं अलॉटमेंट ड्यू करून ठेवली आहे 2,80,000. तेच पैसे इथं लिहू. अलॉटमेंट कितीची ड्यू झाली? 2,000. आता याच्यातून मायनस करायचं. दोन गोष्टी मायनस होत्या. पहिले मायनस करायचं ऍडजस्टेड इन एंट्री नंबर 2. तर हे पहा एंट्री नंबर 2 आहे. याच्यात ऍडजस्ट कोणाला गेली? किती? ते इथून मायनस करा.
आणि अजून एक एंट्री मायनस करायची कॉल इन म्हणजे तिसऱ्या वाल्याचं उत्तर किती 11,500. हे याच्यातून काय करून टाका मायनस. जरा मायनस केले तर 19,500 2 19,500 2 18,500 हे झालं आपलं अलॉटमेंट रिसिव्हडचा आन्सर 218,500. कुठून आले कसे आले समजले काय? त्या 4 स्टेप कधी काढायचे हे समजलं काही वादा. आता अलॉटमेंट नंतर काय फर्स्ट कॉल आहे त्याच्या किती 2 पहिले ड्यू नंतर रिसिव्ह. चला ड्यू वाली एंट्री शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आता सांगा किती वर ड्यू करायचा आणि गुन्हेला फर्स्ट कॉलचे 8 दुनी 16 1,60,000 बीइंग शेअर फर्स्ट कॉल मनी ड्यू. आता ड्यू नंतर रिसिव्ह ची एंट्री कशी बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट क्रेडिट अशी ना. पण आता फर्स्ट कॉल वर सुद्धा काय आला कोण पैसे देणार नाही मग याच्याबरोबर याला आता डबल 4 स्टेप लावायचे का ह्या फक्त कायच्या वेळेस. आता आपली जुनी वालीच पद्धत लावायची. मग कशी तर आपण मागितले किती लोकांना होते 8,000 त्यापैकी संकेत कितीचे देणार नाही 400 म्हणजे 400 जे मिळणार पैसे मिळल 7600 7,600 आणि मल्टिप्लाइड बाय 20 म्हणजे होईल 152 1,52,000. Being share first call money received and earlier adjusted. किती झाली आता फर्स्ट कॉल नंतर काय आहे याच्या पण किती पहिले ड्यू नंतर रिसिव्ह. चला ड्यू वाली एंट्री कशी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट. सांगा किती वर ड्यू करायचा 8,000 आणि ड्यू तो पूर्णच करायचा ना आणि फायनल कॉलचे पैसे किती आहे 10 म्हणजे होईल 80,000. बीइंग शेअर फायनल कॉल मनी ड्यू. आता ड्यू नंतर रिसिव्ह ची एंट्री होईल बँक अकाउंट डेबिट टू शेअर फायनल कॉल अकाउंट. आता किती वर ड्यू केला होता 8,000 आणि फायनल कॉल वर सुद्धा काय आहे अरियर्स आहे. मग कोण पैसे देणार नाही त्याच्याकडे किती आहे मग तेच मेथड 8,000 पैकी 400 चे पैसे मिळणार नाही आणि पैसे कितीचे मिळणार 7,000 आणि फायनल वरचे किती पैसे आहे म्हणजे होईल 76 किती होईल फसलं आलं इथपर्यंत. चला पटकन एवढं लिहून घ्या. फोरफिचर आणि रिइश्यू सांगतो 2 मिनिटात. फायनल कॉल पर्यंत आलो ना आपण. फायनल कॉल नंतर पैसे पुन्हा दिले नव्हते संकेतकडे किती शेअर्स होते 400 याचे शेअर्स आपण काय केले एक एंट्री करायला लागेल आपल्याला फॉरफिटची. फॉरफिट करताना काय करायचं 2 एंट्र्या लिहून घ्यायच्या पक्क्या कन्फर्म वाल्या. एक शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट आणि शेअर फॉरफिचर अकाउंट क्रेडिट या 2 एंट्र्या लिहून ठेवायच्या. कोणत्या
फ्युचर अकाउंट क्रेडिट. आपण फोरफिट कोणाचे करणार आहे? संकेतनं आपल्याला कशा कशाचे पैसे दिले नाही. अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, फायनल कॉल, ते सगळे नाव क्रेडिट दिले. शेअर अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट, शेअर फर्स्ट कॉल अकाउंट क्रेडिट, शेअर फायनल कॉल अकाउंट क्रेडिट. आणि शेअर्स आपण कायच्यावर विकला होता? मग अजून एक नाव लिहायचं, शेअर डिस्काउंट अकाउंट क्रेडिट. समजलं? आता अमाउंट काढायच्या कशा? फोरफिट करताना याच्यात काय आलं? मग अलॉटमेंट जर आलं तर अमाउंट काढण्याची मेथड थोडीशी चेंज होते. हा पहा, कॅपिटलला लिहिताना शेअरची ओरिजिनल व्हॅल्यू लिहायची. किती? 100 रुपये. किती आहे व्हॅल्यू? 100. फोरफिचरला लिहायचे नाही आणि अलॉटमेंटला तर बिलकुल नाही लिहायचे, सोडूनच द्यायचे. फर्स्ट कॉलचे किती आहे? 20, फायनल कॉलचे 10 आणि डिस्काउंटचे 10. एवढ्या ठिकाणी लिहिताना संकेतचे कोणते शेअर्स लिहायचे? अलॉटमेंट. कोणते? मग या सगळ्यांना मल्टिप्लाय कितीने करायला? आणि या फोरफिचरला जेव्हा आपण लिहू तेव्हा संकेतचे अलॉटेड लिहायचे नाही. कोणते लिहायचे? अप्लाइड. तर आपण पहिलेच काढून ठेवले. अप्लाइड किती होते? 500. किती होते? 500. मग इथं 500 आणि मल्टिप्लाइड बाय कायचे पैसे लिहायचे? अप्लिकेशन. तर अप्लिकेशनची किती होते? 25. कोणते पैसे कुठून आले समजले? एक एक मल्टिप्लिकेशन करायचं, अमाउंट मिळून जाते. चला, 400 गुणिले 100 = 40,000. 25 5 1600, 12,500. 4 2 8, 4 4 4 1 4. आता डेबिट साइडची टोटल किती आली? 40,000. क्रेडिटची पण किती आली पाहिजे? 40. येते का चेक करू? 4 4 8, 8 8 16, 16 आणि 12 28 500. इकडची 40 आली, इकडची 28 500 आली, म्हणजे उरले 11,000. हे लिहायचे अलॉटमेंट. काय समोर? बरोबर आहे ना? आता आपला आन्सर चुकलो का बरोबर आहे हे शोधण्यासाठी अजून एक टेक्निक सांगितलं होतं. आपलं अलॉटमेंटची व्हॅल्यू किती आहे तेवढंच आन्सर आपल्या तिसऱ्या स्टेपचं असलं पाहिजे. आहे नक्की? आता याचं काय पाहिजे? बी शेअर्स ऑफ मिस्टर संकेत फोरफिट ड्यू टू नॉन पेमेंट. फोरफिट केले. आता फोरफिट केल्यानंतर हे शेअर काय केले? किती मध्ये होता? कितीचा? 100चा आपण 80 मध्ये विकला. 20 रुपयाला काय झाला? मग री इश्यूची एंट्री अशी होते, बँक अकाउंट डेबिट, शेअर फोरफिटेड अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. नॅरेशन असं होते, being forfeited shares reissued on discount. आता याचे पैसे कसे काढायचे? कितीला विकला? मग बँकेने लिहायचे 80. डिस्काउंट किती झाला? 20. मग फॉरफिटेड लिहायचे 20. आणि दोघांची टोटल होईल 100. हे किती शेअरचे पैसे आहेत? आपण रीइश्यू किती करू? 400 का 25,000? 400. सगळ्यांना 400 ने मल्टिप्लाय करायचं. चला, 4 8 32. 32,000 येणार आहे. 4 2 8,000 आणि इथं होईल 40,000. चुकलं काय? फक्त आता मुंडकोवर एक लास्ट एंट्री काढत असते. कायची? बॅलन्स अमाउंट ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व.
आणि हे एंट्री कधी काढायची? जेव्हा आपण रिइश्यू करू तेव्हा. आहे तुम्हाला माहित? चला कशी होईल एंट्री सांगा, याकडे लिहितो. शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट टू कोणता रिझर्व? कॅपिटल रिझर्व अकाउंट क्रेडिट बीइंग बॅलन्स अमाउंट ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व. आता याच्यासाठी मी तुम्हाला असं सांगितलं होतं की क्रेडिट साइडच्या फोरफिचर मधून डेबिट साइडचं फोरफिचर मायनस. कायच्यातून काय मायनस करायचं? क्रेडिट फोरफिचर मधून डेबिट फोरफिचर मायनस. पुन्हा काढली का अमाउंट सांगा किती? 4500 म्हणजे अजून कोण काढली? 4000. आता याचं बरोबर आहे का नाही आहे हे कसं काढायचं बॅलन्स? क्रेडिट फोरफिचर मायनस डेबिट फोरफिचर. चला हे इथं पहा, क्रेडिट फोरफिचर किती आहे? 1200. डेबिट फोरफिचर किती आहे? 8000. म्हणजे बॅलन्स किती उरल? 4400. ते किती सांगतो? इकडे म्हणतो का? अरे मग गावात गेलं फ्यूज होते नाही ना, तर चुकलं ना ते 4500. मला माया समज आहे. वही तो बात है. हर कुत्ते का दिन आता है, म्हणजे ना आज मेरा है. चुकला ते 4000. क्रेडिट साइडचं फोरफिचर किती आहे? 1200. पण हे किती शेअर्स आहे? रिइश्यू किती आहे? 400. मग हे आपण जे घेतलं 12500 हे किती शेअरचे पैसे आहे? 500. 500 ची पाहिजे आपल्याला पाहिजे 400 चे. मग कसे काढायचे? तर 500 च्या जागी किती घ्यायचे? 400 गुणिले 25 = 10. म्हणजे क्रेडिट साइडचं फोरफिचर किती येते? 10,000. ये थोडी नाही जमत. सांगतो ना मी, आपण फोरफिट किती केले? 400. इथं किती केले? हे जे 12500 आले हे किती शेअरचे पैसे होते? आपण 500चा हिशोबच नाही करू ना. आपण काढले 500 जे होते, पण आपल्याला पाहिजे कितीचे? 400. म्हणजे आम्ही शॉर्टकट मागला. 500 च्या जागी किती लिहिले? 400 गुणिले 25 = म्हणजे हे जे 12500 होते हे 12500 किती शेअरचे होते? 500 चे. तर 400 चे किती दिले? 10000. आणि आता डेबिटचे किती आहे? 8000. 8000 याच्यातून काय करायचे? म्हणजे बॅलन्स उरते 2. किती उरते? 2. चला घ्या मग